नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर कांदे पोहे हे फेमस महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. याच्यासाठी मी पहिला पोहे घेतलेले होते 1.5 कप. ते मी भिजवले आणि चाळणीवर नितळत ठेवले. जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाही. इथे मी बारीक कांदा चिरून घेतलाय, एक बटाटा कापून घेतलाय. तर बटाटा कसा घेतला मी बघा, पातळ एवढा कापलाय म्हणजे तो शिजायला वेळ नाही लागत. बाकीचं ते राई, जिरं, शेंगदाणे हे ऑप्शनल आहे, पण मला खूप आवडतात. हिरवी मिरची कापून घेतली आहे, कढीपत्ता आहे, हळद आणि हिंगाची फोडणी द्यायसाठी अजून आहे, आणि मग लिंबू. इथे गार्निशसाठी कोथिंबीर आणि ताजा नारळ. आता इथे मी घेतल्या पॅनमध्ये चांगलं तेल घेतले, भरपूर 3 टेबलस्पून तेल घेतले. चांगलं तेल तापलं की आपलं राई टाकायची पहिला फोडणीला. राई तडतडली की गॅस कमी करा आणि मग आता जिरं, हिरवी मिरची आणि शेंगदाणा हे चांगलं आता परतून घ्या. शेंगदाणा याच्यात तळून चांगला शिजला पाहिजे आणि पोहे खाताना चांगलं क्रिस्प लागला पाहिजे. ठीक आहे. आता माझं दुसरी फोडणी काय राहिली आहे तर कढीपत्ता. कढीपत्ता विसरू शकत नाही, एकदम हेल्दी पण आहे आणि पौष्टिक आहे. आणखीन सकाळच्या ब्रेकफास्टसाठी उत्तम आहे, खायलाच पाहिजे कढीपत्ता. आता राहिलं फोडणी हिंग आणि त्याच्याच बरोबर मी हळद पण घातली. फोडणीचा भाग झाला. शेंगदाणे आपले चांगले तळून शिजलेले दिसतात मला. आता यामध्ये आपण तो कांदा परतून घेऊया. कांदा मी बारीक चिरलेला आहे, तर कांदा चांगला परतूया आपण. आणि ही महाराष्ट्रीयन रेसिपी ना प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होत असते. काही जण बटाट नाहीच घालत, तर काही जण वाटाणे घालतात, वॉट एव्हर. पण हे कांदे पोहे हे एकदम म्हणजे फेमस आणि ऑथेंटिक रेसिपी आहे. आणि बटाट्याचं मी खूप मला नंतर कळलं की बटाटा मी असं पातळ कापला ना की त्याची बटाट्याची चव राहते आणि तो पटकन शिजतो. म्हणून मी इथं आवडं पातळ इथे मी मीठ घातले आणि इथं थोडंसं पाणी घालते मी. थोडं पाणी घालून झाकण लावून गॅस आता परत हायवर केलं मी आणि वरती ताट ठेवलं पाण्याचं. म्हणजे आपले ते बटाट जरी पातळ टाकलं ते शिजायला पाहिजे ना, ते शिजायसाठी. शेंगदाणे पण चांगले शिजले, बटाटा शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आता आपले पोहे घालायची तयारी चालू झाली. त्याच्याबरोबर अगोदर मी इथे एक अर्धा चमचा साखर घालते. हां, ते बॅलन्स करायला टेस्ट आणि छान लागतं टेस्टमध्ये पोहे. मला हल्लीच कोणतरी भेटलेलं की आम्हाला तुमचे पोहे आवडतात, खाल्लेले माझ्याकडे कधीतरी, म्हणून मी आता परत शेअर करते. तर आता मी हे पोहे भिजवलेले बघा कसे सुट्टे दिसतात ना, ते घातले. आता काय नाही, आपण सगळं ते नीट मिक्स करून घ्यायचं. सगळा तो मसाला आपला फोडणी सगळी ती पोह्याला लागली पाहिजे. ते आपले पोहे तयार. खूप सोपी रेसिपी आहे, टेस्टी आहे, पौष्टिक आहे. अजून काय पाहिजे आपल्याला. आता इकडे पोहे मी काढले, त्याच्यावरून मी आता ताजं नारळ घातलंय खवलेला गार्निश म्हणून आणि कोथिंबीर घातली ताजी. त्याचबरोबर मी अजून एक लिंबाची फोड देते. काही लोकांना लिंबू आवडते, काही लोकांना नाही आवडत, मी वेगळी ठेवते लिंबू. लिंबू घालून अप्रतिम लागतो हा, नक्की ट्राय करा. आणि अशाच रेसिपीसाठी माझं पुस्तक आहे ॲमेझॉनवर, ते नक्की विकत घेऊ शकता तुम्ही. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.